वा, आता आरतीच्या वेळी हे मखर ढासळणार. महाडिकांच्या घरात ते होणार जे आजवर कधीच घडलं नाही. आग लागणार, अपशकुन होणार. राणीनं सगळं बांधल्या कारणानं तिला जबाबदार धरून घरातून सगळेजण तिला लाथ मारून बाहेर काढणार. ए राणी, सगळ्यांना निरोप द्यायला तयार राहा. राणी आणि इंद्रा, लवकर खाली या, आरती सुरू करायची आहे. चला, आरती सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन. का हसतेस? काही शिस्त आहे का तुझ्या डोक्यात? आता थोड्याच वेळात राणीच्या आयुष्यात आग लागणार आहे. चंदनाची उटी कुंकुम केशरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभा टोपरा, झुळझुळती धूपुरे चरणी घातल्या. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंग्यन अनंत पूजन भावे ओवाळिन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दादा 2 मिनिटं आलोच मी. सावकाश रे. दादा सोड आता, झालंय ते नीट. बघा, तुम्ही सगळे हिला हिणवायचात ना की तुमची दोघांची जोडी बरोबर नाही, योग्य नाही. पण त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं तेच एकमेकांसाठी योग्य आहेत. त्यांनी समय सूचकता दाखवून राणीनं आरती सांभाळली तर इंद्रानं मखर सांभाळला.
करेक्ट आहे बा तुमचं. राणी आणि दादू ना एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहेत. हो ना, दोघांनी आरती थांबू दिली नाही आणि आलेल्या संकटाला न घाबरता ते संकट हसत परतवून लावलं. संकटाला परतवून लावलं त्यापेक्षा ते संकट आलंच का याचाही कधीतरी विचार करा. म्हणजे ते तुटलंच कसं? सगळं तुमच्या लाडकीने केलं होतं ना, नीट बघता नाही आलं तिला. हो ना, सगळेजण तिचंच कौतुक करतायत, पण तिची केवढी मोठी चूक आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाहीये. उर्मिला, सकाळी आम्ही तुमचंही कौतुक केलं होतं जेव्हा तुम्ही मोदकाचा प्रसाद दाखवलात तेव्हा तुम्हाला समजावून सांगितलं होतं एकमेकांच्या मैत्रिणी व्हा, एकमेकांना मदत करा. पुन्हा एकीचं चुकत असेल प्रेमानं समजावून सांगा. पण तुम्ही आता काय करताय? तिच्या चुका दाखवताय सगळ्यांना. त्यापेक्षा प्रेमानं मदत केली असती तर काय बिघडलं असतं? आणि मला सांगा, संकट अशी काय सांगून येतात का हो? जे काही घडले त्यात राणीचा काही दोष नाहीये. हो, तिचा कधीच दोष नसतो. दोष तर आमचा असतो की नाही? मालती, आपण गणपती बाप्पा समोर उभे आहोत. निदान त्याचं तरी भान ठेवा. त्याच्या समोर कुरबुरी नकोत. माझ्याकरता महत्वाचं काय, येणारं संकट राणी आणि इंद्रनं परतवून लावलं. विषय संपला. आबा, विघ्नहर्ता इथं असताना आपण कशाला चिंता करायची? अहो, त्यानेच आमच्याकडनं हे येणारं विघ्न टाळलं असेल. आम्ही फक्त निमित्त मात्र ठरलो. बाप्पा, जसं आता येणारं संकट परतवून लावलंस तसंच ह्या घरावर आणि या घरातल्या सगळ्या माणसांवर येणारं संकट कायम परतवून लाव. आमच्यावर कायम कृपादृष्टी ठेव. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज केवढं मोठं विघ्न टळलं इंद्रजित सरांना. तसा गुन्हाचा आहे कडू काय? त्या दिवशी कडू कारल्यामुळे चिठ्ठीच वाचता आली नाही. आज ती इथं नाही येत तर पटकन वाचून